नमस्कार मित्रांनो, मी अमोल फॅशन कापमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदाऊट प्लेट नॅरो बॉटम पॅन्टची पेपर कटिंग पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहणार आहोत पॅन्टच्या मांडीची लुजिंग कशी द्यायची, हिपची लुजिंग कशी द्यायची आणि खूप काही शिकणार आहोत आपण. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी उजव्या बाजूला अशा पद्धतीने एक रेष ओढून घ्यायची आहे. वरून साधारणपणे अर्धा इंच मार्जिन सोडायचे. सेम चीज आपल्याला कपड्यावर करायची असते. इथून इथे आपल्याला पॅन्टच्या उंचीचं माप लावायचं आहे. बघा असं 1 इंच वरच्या दिशेने ठेवायचं आहे त्या रेषेच्या आणि खालच्या दिशेने टेप ओढायचा आहे आणि पॅन्टची उंची आहे 40 वर आपल्याला मार्क करायचं आहे आणि खाली फोल्डिंगसाठी 2.5 इंच मार्जिन ठेवायची आहे. पॅन्टची उंची आहे 40चा हाफ करायचा 20 आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून 22 इंचावर गुडघ्याचं माप लावण्यासाठी सेंटर काढायचं आहे. त्यानंतर या मार्कपासून खालच्या दिशेने इथं आपल्याला राईज किंवा लटक त्याचं मेजरमेंट करायचं आहे. राईज घेतली होती मी 9.5 इंच, इथं मी 9.5 इंचावर मार्क करतोय. इथून इथे आता हे सगळे मेजरमेंट आपल्याला जोडून घ्यायचे, म्हणजे इथं आडव्या रेषा मारायच्या. मी या रेषा ओढून घेतो. तोपर्यंत आपण काय करू, एक डिजिटल इंची टेप म्हणून ॲप्लिकेशन आहे, याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, इंची टेपचे कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे छातीचा 4था हिस्सा काढणे, छातीचा 6वा हिस्सा काढणे. हे ॲप्लिकेशन खूप सोपं आहे वापरायला आणि काही कॉम्प्लेक्स नाही आहे. तर याच्या माध्यमातून आपण एक कॅल्क्युलेशन करूया पुढे. ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल आहे, तुम्ही ते जाऊन डाउनलोड करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यानंतर इथं जिथून कपडा सुरू होतो किंवा पेपर सुरू होतो तिथून अर्धा इंचाचा एक मार्क करायचा आहे आणि या मार्कपासून पुढच्या दिशेने आपल्याला हिपचा 4था हिस्सा लावायचा आहे. हिपचं मेजरमेंट आहे 39चा 4था हिस्सा होतो 9.5. हे बघा, या मार्कपासून पुढच्या दिशेने इथं 9.5 ठेवलं, इथं 9.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला लुजिंगसाठी 2.5 इंच मिसळायचं आहे. प्रत्येक पॅन्टसाठी 2.5 इंच मिसळायचं आहे. आता हे आणि हे जे मार्क केलं होतं त्याचं आपल्याला हाफ करायचं आहे. असा टेप ठेवायचा आहे. कपडा किंवा पेपरचा शेवट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला हाफ करून घ्यायचा आहे. हे बघा, आता जिथून कपडा सुरू होतोय तिथपर्यंत हे सेंटर किती भरतंय ते मोजायचं. हे बघा, 6.5 आणि 1 सूत भरलेलं आहे. हे 6.5 आणि 1 सूत आपल्याला इथं लावायचं आहे, तिथं गुडघ्याचं माप करणार आहोत आणि तेच 6.5 आणि 1 सूत आपल्याला इथं लावायचं आहे. म्हणजे आता आपण पॅन्टचा सेंटर काढलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, पट्टीच्या सहाय्याने हे आणि हे जोडून घेणार आहोत. अशी सरळ रेषा मारायची. हे सरळ रेषा ओढतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथं आपल्याला गुडघ्याचं माप लावायचं आहे. गुडघ्याचं माप होतं 17, त्याचा हाफ करायचं आहे 8.5 आणि त्याचा हाफ करायचं आहे 4.25. हे 4.25 आलेलं या सेंटरवर ठेवायचं आहे आणि पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे आणि 8.5 वर एक मार्क करायचा आहे असं. आता इथं बॉटमचं मार्क लावायचं आहे. बॉटम आहे 13, त्याचा हाफ करायचा आहे 6.5 आणि 6.5चा हाफ करायचे 3.25. हे 3.25 आपल्याला सेंटरवर ठेवायचं आहे. हे बघा, इथं पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे आणि 6.5 वर मागच्या दिशेने एक मार्क करायचा आहे इथं. आता हे डॉट, हा डॉट आणि हा डॉट आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचा आहे आणि शेप द्यायचा आहे. तशीच पट्टी उचलायची आणि अलीकडच्या बाजूने ठेवायची आहे आणि या साईडला पण शेप देऊन घ्यायचा आहे असा. आता आपण वरच्या दिशेने येऊया. हे बघा, इथं आपल्याला 1.5 इंचाचा एक मार्क करायचा आहे. सगळ्या पॅन्टला आपण 1.5 इंचाचाच मार्क करायचा आहे आतल्या बाजूने. त्यानंतर हा मार्क आणि हा सेंटरचा मार्क मोजायचा आहे. किती भरतोय बघा, 4.5 इंच. हे सेम 4.5 इंच उचलायचं आहे आणि इथं मार्क करायचा आहे बघा असा आणि त्याच्यातून 1.5 इंच मायनस करायचं आहे. आता आपण हिपचा मार्क करणार आहोत. इथून इथे एक मार्क करायचा आहे. हिपचा 12वा हिस्सा करायचा आहे. हिपचा 12वा हिस्सा होतो 3.25. जर तुम्हाला हिपचा 12वा हिस्सा मॅन्युअली करता येत नसेल तर हे बघा, डिजिटल इंची टेप हे ॲप वापरायचं आहे आणि त्याचा 12वा हिस्सा करायचा. हे बघा, हिपचा 12वा हिस्सा करण्यासाठी मी हे ॲप ओपन केलं, याच्यामध्ये 39 इथं टाकलं आणि 12वा हिस्सा करायचा आहे म्हणून इथं 12 टाकलं आणि सबमिट बटनला क्लिक केलं. हे बघा, 3.25 इंच आपल्याला हिपचा 12वा हिस्सा मिळाला. तर तो 12वा हिस्सा मी आता इथून इथे टाकतो.
इथं एक मार्क करतो आणि पट्टीच्या साह्याने एक रेष मारून घेतो. या रेषेवरच आपल्याला हिपचं मेजरमेंट करायचं आहे. त्यासाठी इथं बघा 3 सूत सोडून चेनसाठी मार्जिन एक मार्क करायचं इथं आणि या मार्कवर असा टेप ठेवायचा आहे आणि अलीकडच्या बाजूला हिपचा चौथा हिस्सा 9.25 इंचावर एक मार्क करायचा आहे. या 9.25 इंचानंतर शिलाईसाठी अर्धा इंच सोडायचं आहे आणि इथं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करायचं आहे. हे बघा इथं. ह्याला मी थोडंसं डार्क करतो. हे बघा असं. आता आपण ही सगळी टोटल मोजली इथून या अर्धा इंचापर्यंत, तर ती जवळजवळ 10.5 भरते. म्हणजे हिपचा चौथा हिस्सा प्लस 1.25 इंच. त्यानंतर या रेषेवर आपल्याला कमरेचं मेजरमेंट करायचं आहे. म्हणजे इथून इथे कंबर आहे आपली 35. 35चा चौथा हिस्सा करायचा आहे. तो होतो 8.25. हे 8.25 आपल्याला काय करायचं आहे, असा इथं टेप ठेवायचा आहे आणि आपल्या साईडला 8.25 इंचावर इथं मार्क करायचं आहे आणि शिलाईसाठी अर्धा इंच सोडायचं आहे. असं. आणि आता पट्टीच्या साह्याने हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथं असं शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा शेप घेतलेला आहे. इथं बघा थोडंसं आतमध्ये गेलेलं आहे. त्या आतमध्येच आपल्याला लावायचं आहे. त्यामुळे ना पॅन्टला पॉकेटच्या खाली फुगा येणार नाही. त्यानंतर आता आपण इथून पुढे आपल्याला पॉकेटचा मार्क लावायचा आहे. पॉकेटची रुंदी ठेवतो मी 2 इंच आणि 35 कमरेसाठी उंची ठेवतो मी 7 इंच. इथं 1.5 इंच वरच्या दिशेने चेनसाठी मार्क करायचं आहे आणि लो वेस्ट पॅन्टसाठी इथं 1.25 इंच डाऊन मार्क करायचं आहे. त्यानंतर इथं एक 1.25 इंचावर एक मार्क करून घेतो क्रॉसमध्ये. इथं हा शेप देऊन घ्यायचा आहे. हाताने पण देऊ शकता. माझ्याकडे पट्टी आहे म्हणून मी त्याने देतोय. आता हे सर्व मार्किंग आपली डन झालेली आहे. आता मी ही कट करतो. हे बघा मी कशा पद्धतीने कट करत आहे. हे कट करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला टॉप फ्रंट कट केलेला आहे. बॅक फ्रंट कट करायचा आहे. समोर राहिलेला कपडा किंवा पेपर सेम आपल्याकडे दिशेने ओढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि ही जी मोठी बाजू दिसते तुम्हाला डाव्या बाजूची, ती या उजव्या बाजूला आणायची आणि छोटी बाजू डाव्या बाजूला घेऊन जायचं आहे. हे बघा असं. हे मी व्यवस्थित करून घेतो. बघा अशा पद्धतीने ही व्यवस्थित करून घ्यायची. आता काय करायचं आहे, कट केलेला टॉप फ्रंट आपण याच्यावर ठेवायचा आहे. आता या फ्रंटचा रेफरन्स घेऊनच आपण बॅक फ्रंट कट करत असतो. ठीक आहे. हे बघा इकडं अर्धा इंचाचं माप ठेवलंय मी थोडंसं आपल्या बाजूने. आता काय करायचं आपल्याला, ही जी सेंटरची लाईन होती ती आपल्याला पुढच्या दिशेने मोजायची. किती भरतंय त्या सेंटर लाईनपर्यंत, संपूर्ण 11.25. बॉटमला आणि गुडघ्याला पण मोजून घेऊया. हे बघा 11.25 भरतंय आणि बॉटमला पण. हे का करतोय आपण, कारण आपला जो टॉप फ्रंट आहे ना तो सरळ कपड्यावरच बसलाय का, क्रॉसमध्ये तर नाही गेलाय का, ते याच्यामुळे कन्फर्म होतं. हे बघा आता मी इथं रेषा ओढून घेतो आणि हा टॉप फ्रंट खालच्या कपड्यावर लॉक करून टाकतो. म्हणजे आता प्रत्येक वेळेस मला कळेल की ह्या रेषेपाशीच आपल्याला टॉप फ्रंट आला पाहिजे, मागे पुढे कपडा होणार नाही. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर इथं आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी आणि गुडघ्यापाशी आपल्याला 1.25 इंच ठेवायचे शिलाई मार्जिनसाठी. आता इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन मार्क करायचा आहे एक. त्यानंतर या रेषेपासून खालच्या दिशेने 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. इथं आपण मांडीचं लुजिंगचं माप लावणार आहोत. अशी एक रेष मारून घ्यायची. त्यानंतर हे बघा इथं आपल्याला मांडीचं लुजिंगचं माप लावायचं आहे. आपली तयार मांडी होती 23.5. बघा इथं मी अर्धा इंच मार्क करतो आणि पुढच्या दिशेने पण मी अर्धा इंच मार्क करतो. आता या 2 मार्कवर टेप आहे ना, असं उलट्या दिशेने ठेवायचा आहे आणि हे अर्धा इंच जे मार्क होतं तिथून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि पुढच्या दिशेने घेऊन जायचं आहे. इथे हे बघा अर्धा इंचाचा मार्क आहे. आता ह्याला मी पुढच्या दिशेने टाकतो असा. आपली तयार मांडी किती होती, 23.5. ती 23.5ला आपला इथं मार्क करायचा आहे. हे बघा इथं असं. बरोबर या मार्कवर शिलाई येईल, पण आपल्याला
अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन लागेल सिलाई करण्यासाठी. म्हणजे सिलाई सोडून थोडीशी मार्जिन लागेल. त्याच्यासाठी मी काय करतो आता, हे बघा इथं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करतो आणि या मार्कपासून एक्स्ट्रा मार्जिन आपण किती ठेवू शकतो, 1.5 इंच, 1 इंच. आता आपण हिपचं मार्क करणार आहोत खालच्या फ्रंटवर. हे बघा, असा टेप उलटा ठेवायचा आहे आणि समोरून चेनसाठी मार्जिन सोडायचे. तसेच आपण सिलाई मार्जिन पण इकडून सोडली होती. त्या सिलाई मार्जिनपासून फोल्ड करायचं आहे आणि टेप पुढच्या दिशेने घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला हिप 39 आहे, त्याचा हाफ करायचा आहे. 39चं हाफ होतं 19.5. हे बघा इथे 19.5 होत आहे. याच्यामध्ये मी फक्त अर्धा इंच मार्जिन सोडणार आहे. म्हणून मी 3 सूत एक्स्ट्रा ठेवून 19.25 वर मार्क करतोय. जर जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही 20 वर करू शकता. अर्धा किंवा 1 इंच तुम्ही मार्जिन ठेवू शकता. हे बघा अशा पद्धतीने इथे मी मार्क केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक फ्रंटवर असं टॉप फ्रंटपासून 1.5 इंचावर किंवा 2.25 इंचावर मार्क करायचं आहे. हे बघा इथं. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. हे बघा, हे जे गुडघ्याचं मेजरमेंट होतं तिथून असा टेप पकडायचा आहे शेवटपर्यंत जिथं टॉप फ्रंट आहे आणि तिथून पुढच्या दिशेने सरकवायचा आहे आणि इथं आपल्याला मार्क करायचा आहे. आता मी इथं 1.5 इंचावर मार्क करतो, जो की सेमच आला होता. आता इथं आपल्याला कमरेचं माप लावायचं आहे. कंबर आहे आपली 35. 35चा चौथा हिस्सा करायचा आहे 8.25. पावणे 9 मध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि इथं असा 8.25 वर पुढे मार्क करायचा आहे आणि डाटसाठी मागं 1 इंचाचा एक्स्ट्रा मार्क करायचा आहे आणि इथे बघा एक्स्ट्रा अर्धा इंच झालेलं आहे आणि पुढे बॅक फ्रंटची मार्जिनसाठी 2 किंवा 2.25 इंच ठेवायचे आहे. मी 2.25 इंच ठेवतोय. त्यानंतर इथं अर्धा इंचावर एक वरच्या दिशेने मार्क करायचं आहे. आता ही सगळी मार्किंग झालेली आहे. आता आपण बॅक फ्रंट पण कट करून घेऊया. इथं बघा आपल्याला असे एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करायचं आहे. आता आपण या फ्रंटवर बॅक पॉकेटची मार्किंग करूया. बॅक पॉकेट हे उजव्या फ्रंटवर असते, पण आपली ही मार्किंग डाव्या फ्रंटवर होत आहे. वरून खालच्या दिशेने 3.5 इंचावर मार्क करायचा आहे. असे 2 मार्क करायचे जेणेकरून आपल्याला सरळ रेषा ओढता येईल. त्यानंतर इथून 2.5 किंवा 2.25 इंच आपल्याला ठेवून मार्क करायचे. मी 2.25 इंच मार्क करतोय. इथून पुढे पॉकेटची रुंदी लावायची 4.25 आणि त्या रुंदीला अर्ध करून एक मार्क करायचा आहे. या मार्कवर आपल्याला एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. इथं आपण 1 इंच एक्स्ट्रा डाटसाठी ठेवलं होतं. इथं अर्धा इंचावर मार्क करायचं आहे आणि डाटची रेषा ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पॅन्टची कटिंग आपली तयार झालेली आहे. सेम टू सेम कटिंग आपल्याला कपड्यावर करायची असते. एकदम परफेक्ट पॅन्ट बसते या कटिंगच्या फॉर्म्युल्याने. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.